मी आता ब्लॉगिंग बंद करणार आहे. इंस्टाग्रामवरती मी काही पोस्ट पण नाही करणार. इंस्टाग्रामचं माझं पेज पण मी बंद करणार आहे असं मी ठरवलं होतं आणि इम्प्लिमेंट पण करत होते. लिटरली 1 महिना मी इंस्टाग्रामवरती काहीच पोस्ट नव्हतं केलेलं. बट आज आमच्या ऋतुजाचा बर्थडे होता आणि आम्ही तिघे एकत्र आलेलो होतो. तेव्हा आम्ही ठरवलं की ब्लॉगिंग भाई बंद अजिबात नाही करायची. थोडंफार 2-3 दिवसाचा इकडे तिकडे फरक होऊ शकतो बट डिस्कंटिन्यू नाही करायचं आहे आपल्याला हे ब्लॉगिंग, असं आम्ही ठरवलं आणि ऋतुजाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन चालू केलं. ऋतुजाला आम्ही आज दिवसभर भनक नाही लागून दिली की आम्हाला लक्षात आहे भाई तुझा बर्थडे आहे म्हणून. तिला वाटलं की आम्ही विसरलो, पण आम्ही संध्याकाळी जाऊन तिला अचानक धप्पा दिला. तुला जरी माहिती असलं तरी सरप्राईज असं हो कर असं दाखव. आणि या छोट्याशा फोटो फ्रेम मध्ये, छोट्याशा गिफ्ट मध्ये आमच्या फ्रेंडशिपचा एक मुवमेंट, हे सगळे इमोशन्स या फोटो फ्रेम मध्ये होते. एवढी एक्साइटेड होती. तिला सांगितलं होतं दुपारी की स्विगीवरून केक ऑर्डर कर. ह्या मॅडमनी 9 वाजता मला बोलली चल आपल्याला केक आणायला जायचं. हो, आय वॉज बिझी लिटल ती नेल्स दाखवती. नेल्स गाईस, बघ माझे नेल्स. थोड्या वेळासाठी ऋतुजाचा बर्थडे साईडला ठेवला आणि नेल्सवरती एवढे पैसे का खर्च केले याच्यावरती संचितीचं व्याख्यान घेतलं. आणि दिस इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह आणि युनिक गिफ्ट जे आमच्या ऋतुजाला भेटलेलं होतं. कारण भाई आमच्या ऋतुजाला असले बेकार कलेक्शन्स खूप आवडतात. त्याच्यानंतर मस्तपैकी केक कट केला, बर्थडे सेलिब्रेट केला. आणि या बर्थडेचा सगळ्यात बेस्ट पार्ट होता काकू आणि काकांची केमिस्ट्री. आणि या सगळ्यांवरती आमच्या काकांचा रिप्लाय होता थँक्यू. किती क्यूट ना. त्यानंतर ना आम्ही तिघी मस्तपैकी भिरी फिरत निघालो. अख्ख्या गावच्या बातम्या एकमेकींना सांगून झाल्या. आणि आय थिंक की असे बर्थडे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात रादर दॅन सेलिब्रेटिंग इट इन एक्सपेन्सिव्ह कॅफेज.